जे काही जरांगे पाटील यांनी असताना आपलं आंदोलन मागे घेतलं, त्या मागे घेण्याच्या पाठीमागचा हेतू सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेस आघाडी असेल किंवा भारतीय जनता पक्षाची आघाडी असेल, या आघाडीने ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हेतू काही आहे, हेतू साधा आहे आणि तो आपण ओळखला पाहिजे. विधानसभा नवीन गठीत झाली, विधानसभा नवीन गठीत झाली की मग त्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर करायचा की ओबीसीची जनगणना करायची. ओबीसीची जनगणना करून टक्केवारी किती आहे ती त्या ठिकाणीच घ्यायचं. पण जोपर्यंत टक्केवारी समजत नाही तोपर्यंत शिक्षणामधला आणि नोकऱ्यामधलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. तसं हेच सभागृह सुद्धा शिक्षणामधला आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाला स्थगिती देत आहे. ओबीसीनी जाणीव घ्यावं, ओळखून घ्यावं